नाशिक तालुक्यातील सामनगाव या गावाचा विकास करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी दिलीप घडवजे यांनी गेल्या 3 वर्षांपासून सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिलाय। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावातील मूलभूत सुविधांपासून ते सामाजिक विकासापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावण्यात त्यांनी पुढाकार घेतलाय। 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सांगता काही दिवसात होत आहे। या अभियानात सामनगावने उत्तम कामगिरी नोंदविली असून योजनेअंतर्गत हाती घेतलेले बहुतांश कामे पूर्णत्वास गेली आहेत। यामध्ये रस्त्यांची सुधारणा, पाणी पुरवठा व्यवस्थेची बळकटी, स्वच्छता अभियान अंतर्गत रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व सुशोभीकरण, शेतकऱ्यांसाठी सुविधा तसेच ग्रामसभेतून आलेल्या मागण्यांनुसार अनेक लघु मोठ्या विकास कामांचा समावेश होता। गावातील विकास कामे सुलभ करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग देखील महत्त्वपूर्ण ठरलाय। सरपंच कविता नंदकिशोर जगताप, उपसरपंच विमल ज्ञानेश्वर जगताप, सदस्य भूषण दादा घायवटे, भास्कर कोंडाजी जगताप, चंद्रकांत दत्तात्रय जगताप, चेतन राज सूर्यवंशी, शहबाज जाबीर खान कुरेशी, गायत्री अनिल जगताप, सुनीता दिलीप जगताप, सुशीला दिलीप वाघले, स्वाती संदीप साळवे, अर्चना दिलीप सूर्यवंशी, संगीता शंकर ढोकणे, रजनी उमेश गजभिये या सर्वांनी विविध समित्यांच्या माध्यमातून सक्रिय योगदान दिले। ग्रामविकास अधिकारी दिलीप घडवजे, लिपिक अमोल सोपान जगताप, जलसुरक्षक दीपक बबन जगताप तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर आशा शिवाजी मोंढे यांनी वेगवेगळ्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी दिलीप घडवजे यांनी ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना सर्वांना एकत्रित घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिलाय। ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नामुळे सामनगाव विकासाच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकत आहे। गावाचे भविष्यातील चित्र अधिक सुबक, स्वच्छ आणि आधुनिक करण्यासाठी प्रशासन, जनप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे सहकार्य पुढेही कायम राहील असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केलाय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता आपण नाशिक मधील सामनगाव या ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। आपल्या सोबत याच ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी दिलीप घडवजे आहेत। यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हणजे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत गावचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला आहे। आणि या योजनेअंतर्गतच नाही तर योजनेच्या आधी देखील त्यांनी 3 वर्ष या गावचा विकास करण्यावर त्यांनी त्यांचा हातभार लावला आहे। आणि त्यांचे असे म्हणणे आहे की योजनेनंतर देखील ते अनेक कामे मार्गी लावणार आहेत। तर आपण त्यांच्याकडूनच या विषयी अधिक माहिती। नमस्कार, मी दिलीप बारकू घडवजे, ग्रामपंचायत अधिकारी सामनगाव। मी सामनगावमध्ये जून 2023 पासून इथं कार्यरत आहे। या काळात जून 2023 पासून मी आणि आमचे सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य मिळून भरपूर विकासाची कामं केली आहेत। यामध्ये आम्ही स्मशानभूमी, अनुषंगिक कामे, त्या स्मशानभूमीसाठी पोच रस्ता, पाण्याची सुविधा, लाईटची सुविधा, शौचालयाची सुविधा हे सर्व कामे आम्ही अभियानापूर्वी केले। आणि अभियान काळामध्ये आम्ही गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी इथे मोठा असा फिल्टर प्लॅन्टचं काम चालू केलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही गावाच्या सहकार्याने, लोकांच्या सहभागातून गावात रस्ते, त्याच्यानंतर वनराई बंधारे यांचे कामं पण केले। त्याच्यानंतर आम्ही ग्रामनिधीमधून मुख्यमंत्री पंचायत राज अभियान या काळामध्ये गावामध्ये CCTV, ग्रामपंचायतला CCTV बसवले। त्याच्यानंतर शाळेसाठी, अंगणवाडीसाठी CCTVची उपलब्धता करून दिलेली आहे। तसेच अंगणवाडीसाठी परसबागेची आम्ही आता परसबागेचे काम चालू करणार आहोत। लहान मुलांसाठी ड्रेस दिलेले आहेत। त्याच्यानंतर आम्ही मतदारांसाठी मेरी ॲप हे ॲप डाउनलोड करून लोकांना ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये आम्ही विद्युत देयके जे आहे ती 100% भरणा करून ग्रामपंचायतीची आम्ही थकबाकी ही नील केलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही 17/11/2025 रोजी ग्रामसभा घेऊन शासनाने जो GR काढलेला आहे की घरपट्टीमध्ये 50% नागरिकांना सुविधा द्यावा, हा आम्ही एकमताने ठराव घेऊन नागरिकांना 50% आम्ही घरपट्टीमध्ये सुविधा देत आहोत। आणि तो कार्यक्रम आमचा जोरात चालू आहे। त्याच्यानंतर गावामध्ये आम्ही घनकचरा व्यवस्थापनासाठी STP प्लॅनचे आता आमचं एस्टिमेट मंजूर होऊन काम चालू होणार आहे।
त्याच्यानंतर सेग्रिगेशन शेडचे काम चालू झाले आहे आणि पूर्णत्वास आलेले आहे ते. त्यानंतर कंपोस्ट पीटचे काम जोरात सुरू करून ते पण संपण्याच्या मार्गावर आहे. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही गावामध्ये गटारी, शोषखड्डे यांचे काम केले आहे. गावामध्ये आम्ही एक घंटागाडी सुरू करून गावातील कचरा एक गावाच्या बाजूला नेऊन तो खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये कचऱ्याचं विलगीकरण करून सुका कचरा, ओला कचरा, प्लास्टिक असं विलगीकरण करून तो कचऱ्याचं वर्गीकरण केलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही ओमकार पवार CO सरांच्या एक अभिनव कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही गावातील मुलांसाठी अभ्यासिकेचे काम जोरात सुरू केले आहे. आता ते 7 ते 8 दिवसामध्ये काम संपून मुलांना ते अभ्यासिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर मुलांना इथे गावातल्या गावात अभ्यास करण्यासाठी चांगली सुविधा निर्माण होऊन ते पुढील MPSC सारखा अभ्यास करण्यासाठी ते तयारी इथं करू शकतील. त्याच्यानंतर आम्ही गावामध्ये रस्ते केलेले, अंतर्गत रस्ते, गटारी झालेले आहे, वृक्ष लागवड झालेली, अशा बऱ्याच प्रकारचे आम्ही कामं केले. त्याच्यानंतर ह्या काळामध्ये आम्ही ग्रामपंचायतीसाठी एक वेबसाईट तयार केलेली आहे. त्या वेबसाईटवर आम्ही गावात झालेली कामं याची वेबसाईटवर नोंद केलेली आहे. त्याच्यानंतर एक तक्रार पेटी ग्रामपंचायत तक्रार पेटी गावातील लोकांना तक्रार करण्यासाठी एक तक्रार पेटी आम्ही लावलेली आहे, तक्रार रजिस्टर ठेवले आहे. त्याच्यानंतर सर्व दाखले आम्ही ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा इथे ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिली आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही योजने आधीच सर्व कामे पूर्ण केली आहेत आणि गेल्या 2 दिवसांपूर्वी CO साहेब म्हणजे जे ओमकार पवार आहेत ते मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांनी 2 दिवसांपूर्वीच 500 ग्रामपंचायतींमध्ये मुलांसाठी अभ्यासिका बांधून देण्याचं जे सांगितलं होतं आणि त्यासाठी तुम्ही 2 दिवसांपासूनच सुरुवात केली आहे. तसेच तुमच्या या ग्रामपंचायतीसाठी म्हणजे सामनगाव ग्रामपंचायतीसाठी जे अधिकारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील, बिल्डर असतील, ते तुमच्या गावातील बांधून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जी अभ्यासिका आहे, जे मुले भविष्यात अधिकारी किंवा पदाधिकारी किंवा मोठ्या पदावर जातील त्यांच्यासाठी ही अभ्यासिका बांधल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी नाशिक लोकशाही न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा. आत्ताच आपण ग्रामविकास अधिकारी दिलीप घडवजे यांच्याकडनं अधिक माहिती जाणूनच घेतली आहे आणि गावच्या विकासाबद्दल त्यांनी काय कार्य केली आहेत आणि काय कार्य करणार आहेत तेही जाणून घेतलंय. आणि माजी सरपंच सचिन जगताप यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या मावशी विमल ज्ञानेश्वर जगताप हे कार्य करत आहेत आणि त्या विमल ज्ञानेश्वर जगताप ह्या आता उपसरपंच आहेत आणि ते भविष्यात कोणकोणते कार्य मार्गी लावणार आहेत आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी सौ विमल ज्ञानेश्वर जगताप, उपसरपंच सामनगाव. नाशिक लोकशाही न्यूजने आमच्या कामाची दखल घेतली आणि आमच्या कामाची पावती दिली त्याबद्दल मी नाशिक लोकशाही न्यूजचे मनापासून धन्यवाद करते. आणि अजून आमच्या गावचा आत्तापर्यंत भरपूर विकास झाला आणि इथून पुढेही आम्हाला भरपूर कामं करायची आहे. आमच्या गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सर्व गावाला आम्ही कॉन्क्रीटीकरणाच्या सडका दिल्या. मुख्य सडक पण आमची कॉन्क्रीटीकरणाची झाली आहे. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून शिवसृष्टी स्मारक याचं भव्य प्रमाणात काम चालू आहे. तसेच गावात मुख्यमंत्री सेवा कृषी योजनेतून सोलर ब्रँडचे काम पूर्ण झाले आणि त्या माध्यमातून गावातील सर्व शेतकऱ्यांना 12 तास दिवसाची लाईट मिळते आणि त्यामुळे आमचा शेतकरी वर्ग खूप खुश आहे. त्याबद्दल त्यांनी आम्हाला त्या कामाची पावती दिली आहे. पेयजल योजनेतून फिल्टर प्लॅनचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ते काम सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात चालू आहे. मूलभूत जलसुविधा माध्यमातून गाव गटारमुक्त, हागणदारी मुक्त केले आणि अजून याच्याही पुढे भरपूर कामं चालू आहेत. आमची ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच आम्ही सर्व सहकार्याने मिळून गावचा विकास करतो, सगळ्यांच्या कामाची दखल घेतो. तसेच आमचे माजी सरपंच सचिन भाऊ जगताप यांचे आम्हाला फार मोलाचे सहकार्य लागते. वेळोवेळी ते आमच्या प्रत्येक कामाला आम्हाला मदतीचा हात देतात. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते.
विकास अधिकारी आणि उपसरपंच ताई यांच्याकडनं त्यांच्या गावाविषयी अधिक माहिती जाणूनच घेतली आहे आणि आपल्यासोबत आता माजी सरपंच म्हणजे सचिन जगताप आहेत. यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लावली आहेत आणि अनेक कामे आता देखील त्यांच्या योजना त्या आता चालूच आहेत. आणि कोरोना काळात जेव्हा ते त्यांच्या पदावर होते तेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना सोयीसुविधा पुरवण्याचे देखील काम केले आहेत. आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव सचिन युवराज जगताप, माजी सरपंच सामनगाव. कोविड काळ हा खूप भयानक होता. त्यावेळेस जिथं कोविडचा पेशंट निघायचा तिथं आम्ही जाऊन प्रतिबंधक क्षेत्र असा बॅनर लावल्यानंतर गावाला कळायचं का इथं कोविडचा पेशंट निघाला. त्याच्यापासून गावात खूप मोठ्या प्रमाणात जो कोविड पसरणार होता तो आम्ही खूप छोट्या ह्याच्यात थांबून लोकांना मास्क वाटप, त्याच्यानंतर फवारणी असेल गावात, जसं बेड भेटत नव्हतं त्या काळी कारण मोठ्या प्रमाणात त्या रोगाचं हे झालं. तर त्यावेळेस आम्ही बिटकोला जाऊन त्या भेट घेऊन त्या माध्यमातून लोकांना ऍडमिट करणं, त्यांना घरापर्यंत जाऊन त्यांना ते घाबरलेले असायचे त्यांना सांगायचं की काही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. असं सर्व कोविडमध्ये पूर्ण मदत आम्ही ग्रामस्थांना केली. त्याच्यामुळे कोविडचा हा खूप छोट्या याच्यात आम्ही हा कोविड थांबवला. नाही तर खूप गावोगावी बघितलं तर खूप लोकांमध्ये तो कोविड पसरलेला होता, पण आमच्या गावात आम्ही काळजी घेऊन तो थांबवला. त्याच्यानंतर मी सरपंच असताना आज माझे सरपंच आहे, पण पेयजल योजना पूर्ण करण्यात आली. त्याच्यानंतर जल जीवन योजना आज चालू आहे. शिवसृष्टीचं काम खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन मधून चालू आहे. आमचे मंदिरांचे काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि या सरपंच उपसरपंच यांना कुठली गोष्ट आली तर एक अनुभव म्हणून ते मला विचारता का पुढं आम्हाला याच्यामध्ये मदत पाहिजे तर मी त्यांना त्याची मदत त्यांना करत राहतो. आणि पुढं बी गावचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होईल याची मी ग्वाही देतो यांच्या हातून. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक कामे झाली आहेत आणि पूर्णत्वावर देखील आहेत आणि होणार देखील आहेत भविष्यात. आणि तुमचे हे गाव भविष्यात आदर्श गाव म्हणून राहिल्याशिवाय राहणार. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक न्यूज तर्फे मी तुमचे धन्यवाद करते.